तर ग्रामदेवता म्हणजे काय? ग्रामदेवता का पूजायची? पुण्याची ग्रामदेवता जोगेश्वरी आहे का? पुण्याची ग्रामदैवत कसबा गणपती आहे. तर मग त्या संदर्भात काय सांगाल? आता आपण मगाशी बोललो की नवस, पण मग हा नवस फेडला नाही तर? आता ह्या ज्या ग्रामदेवता असतात त्याच्यामध्ये मग हे वेताळ, म्हसोबा, मस्कोबा हे पण येतात का? माणसं कुठून कुठून पुण्यामध्ये आलेली आहेत. हो. पण त्याचबरोबर त्याचं जे मूळ गाव आहे, जिथं जन्म झालेला आहे, त्या ग्रामदेवतेचं काय? तो संबंध आहे, ते कनेक्शन आहे. पण जेव्हा आपण ग्रामदैवत आणि याच्याबद्दल आता आपण बोलत आहोत, तर माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की कुलदैवत आणि कुलाचार ह्या पण गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत का? हो. तर हे ग्रामदैवत हे फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये मानलं जातं. तर मग त्यांच्याबद्दल काय सांगाल? मी उत्तर भारतात कसं होतं, मध्य भारतात आणि दक्षिण भारतात? म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटलात की एखाद्या नगरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी गुन्हेगारी वाढली किंवा रोगराई वाढली तर त्या ग्रामदेवताची उपासना केली पाहिजे. हे झालं सामूहिक स्तरावर. तर आता ह्या ग्रामदेवता व्यक्तिगत स्तरावर किंवा कौटुंबिक स्तरावरती देखील तितक्याच उपयुक्त किंवा फलदायी ठरू शकतात का? नमस्कार. निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. चैत्र वैशाख म्हटलं की उत्सवांचे दिवस आणि या उत्सवांचे मुख्य आकर्षण म्हणजे गावोगावी भरणाऱ्या जत्रा, यात्रा किंवा उरूस. आणि महाराष्ट्राच्याच गावोगावी नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये या कालावधीमध्ये जत्रा यात्रांचं आयोजन केलं जातं. ह्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्या त्या ठिकाणच्या ग्रामदेवतांचं पूजन. म्हणूनच आज या ग्रामदेवतेबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ही ग्रामदेवता म्हणजे नेमकं काय? तिचं पूजन का करायचं? आणि ही परंपरा कधीपासून सुरू झाली? आणि गावच्या जत्रेला सुट्टी काढून जायचं का एरवी जायचं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत प्राचीन धर्मशास्त्र व संस्कृतचे गाडे अभ्यासक प्रणव गोखले सर. नमस्कार प्रणव सर. नमो नमः. प्रणव सर, आपला विषय आहे ग्रामदेवता. तर ग्रामदेवता म्हणजे काय? ग्रामदेवता या नावातच किंवा या शब्दातच त्याचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. गावाची, ग्रामाची देवता, त्या त्या गावाची जी रक्षक शक्ती असते, ज्या देवता त्या गावाचं, त्या गावातल्या जमिनी, पशु, पक्षी, मनुष्य किंवा त्या गावामध्ये जे जे काही आहे, ज्याचा जीवनाशी, मानवी वसाहतीशी संबंध आहे, त्या सगळ्यांचं रक्षण करणाऱ्या देवता, बरं. त्यांना ग्रामदेवता असं म्हटलं जातं. त्याला दुसरा एक शब्द क्षेत्रपाल असा पण आहे. अच्छा. म्हणजे क्षेत्र याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ती जागा. क्षेत्रचा मूळ संस्कृतमध्ये अर्थ शेत असाही होतो. तर शेत एकापुरतं, एका व्यक्तीपुरतं. तसं पूर्ण गाव हे जर आपण एक क्षेत्र मानलं तर त्याचा पालक देव किंवा देवी, त्यांना क्षेत्रपाळ असंही म्हटलं जातं. बरं. त्यामुळे ग्रामदेवता याचा अर्थ गावाचं रक्षण करणाऱ्या त्या त्या देवता. मग त्या काही वेळेला एक असतो, दोन असतात किंवा अनेकही असू शकतात. अच्छा. आणि ही परंपरा केव्हापासूनची आहे? तसं म्हटलं तर पुराणातल्या अनेक कथा ग्रामदेवता किंवा क्षेत्रपाळ या संकल्पनेचा खुलासा करताना आपल्याला दिसतात. एक प्रसिद्ध कथा म्हणजे शिव पत्नी दाक्षायणी सती. आदिशक्तीने प्रजापती दक्षाच्या घरी अवतार घेतला. त्या दक्षाने पुढे यज्ञामध्ये शिवनिंदा केली, म्हणून दाक्षायणी सतीने आत्मदहन करून घेतलं. ते जळतं सतीचं कलेवर घेऊन शंकर त्रिभुवनामध्ये संचार करायला लागले. तेव्हा नारायणाने, विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या शरीराचे खंड खंड केले. आणि ते खंड, ते तुकडे जिथे जिथे पृथ्वीवर पडले तिथे तिथे शक्तिपीठ उत्पन्न झाली, अशी कथा पुराणात आपल्याला वाचायला मिळते. बरोबर. आता ही पीठ जिथे जिथे झाली तिथे तिथे आसुरी शक्तींपासून किंवा अनधिकारी अपात्र व्यक्ती तिथे येऊन शक्तीची उपासना करतील, त्याचे गैरफायदे घेतील. त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी शंकरांनी भैरवांची स्थापना केली.
भैरव जिथे जिथे शक्तिपीठ, जिथे जिथे क्षेत्र, तिथे तिथे त्या शक्तिपीठाचा क्षेत्राचा रक्षक म्हणून भैरव प्रतिष्ठित केला गेला. अच्छा. आता प्रत्येक ठिकाणी भैरवच आहे का, तर प्रश्न हा कसा सांप्रदायिक पद्धतीने पाहता येतो हम्म. की शैव सिद्धांतानुसार भैरव हा सगळ्या क्षेत्रांचा क्षेत्रपाल आहे, सगळ्या क्षेत्रपालांचाही अधिपती आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. आता हीच गोष्ट जेव्हा शाक्त किंवा वैष्णव दृष्टी त्या संप्रदायाच्या दृष्टीने पाहिली जाते तेव्हा तिथे वेगवेगळ्या संकल्पना. आता जसं शैव संप्रदायामध्ये भैरव आहे तसा वैष्णव संप्रदायामध्ये मारुती आहे, अच्छा. हनुमंत आहे. तर आपल्याला हे दिसतं की गाव असलं की मारुती असलाच पाहिजे. हो, एक आहे. मग तोही एक प्रकारे ग्रामदेव किंवा क्षेत्रपाल, वेशीवरचा, वेशीचं रक्षण करणारा कोट किंवा ज्याला आपण कोणत्याही प्रकारचा बुरुज, गावाचं रक्षण करण्यासाठी जी सीमा हद्द आखली जाते तिथे त्याची स्थापना केलेली दिसते. अच्छा. किंवा शक्तीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर कालिका किंवा चामुंडा अशा ज्या उग्र देवता आहेत, उग्र देवी आहेत, अच्छा, त्यांची स्थापना, ज्यांना योगिनी, जोगिणी, मातृका अशा विविध रूपात पाहिलं जातं, त्यांची स्थापना या गाव देवतांच्या, ग्रामदेवतांच्या रूपात झालेली आढळते. अच्छा. म्हणजे शक्तीचं संरक्षण करण्यासाठी भैरव असा त्या ग्रामदेवतेचा आपण हे करूया प्रत्येक आता. संप्रदायानुसार त्याचं हां, स्वरूप म्हणजे ते कदाचित मारुती बदलत जातं. असेल किंवा हे असेल. आता मला सांगा, ग्रामदेवता जेव्हा आपण म्हणतो की आपण महाराष्ट्रातलं आत्ता जरा बोलूयात की महाराष्ट्रातली जी गावं आहेत, जी रिमोटची गावं आहेत, की जिथे लोकसंख्या अगदी 50 ते 500 अगदी कमी असेल, असे 2 गावं शेजारी शेजारी आहेत. तर या दोन्ही गावांचे क्षेत्रफळ वेगळे असतील का? त्याच्यात अनेक प्रकार, पॅटर्न्स आपल्याला दाखवता येतील. एक प्रकार असा आहे की एक गाव एक क्षेत्रपाळ किंवा एक ग्रामदैवत, 2 गाव एक ग्रामदैवत, असेही प्रकार आहेत. म्हणजे सीमा जी असते, 2 गावांची हद्द जी शिव म्हणतात, तिथे तो असतो आणि दोन्ही गावांचं रक्षण करतो. बर. अजून एक तिसरा प्रकार त्याच्यात दिसतो की एका गावात 2 ग्रामदेव. अच्छा. मग या गोष्टी काय आहेत, जेव्हा लोकवस्ती त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये झाली तेव्हा 2 वेगळी गावं पहिल्यांदा असतील आणि मग ती गावं किंवा त्या वस्त्या एक होत 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 शेवटी ते एका गावामध्ये सगळा तो विस्तार सामावला गेला. त्यामुळे 2 वस्त्यांची 2 भिन्न दैवतं दोन्ही सांभाळली गेली आणि 2 ग्रामदैवतं. म्हणजे आपण जर पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुण्याची ग्रामदेवता ही जोगेश्वरी आहे आणि ग्रामदैवत कसबा गणपती आहे. तर मग त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आता खरं तर कसबा गणपती हे ग्रामदैवत मानलं जातं, हे अगदी योग्य तेच आहे. त्याच्यामध्ये एक आपल्या लक्षात येईल की जेव्हा शिवछत्रपती पुण्यामध्ये आले आणि आधी मुरार जगदेवानी गाढवाचा नांगर फिरवलेला होता, म्हणजे त्या परस्पर सरदारांमधलं जे वैमनस्य होतं त्या वैमनस्याचा भाग म्हणून यांची जहागीर आहे तर लावा गाढवाचा नांगर. अच्छा. अशा प्रकारे इथे जेव्हा त्यांनी केलेले अत्याचार असतील, लुटालूट असेल, त्याचे अवशेष होते, पण वस्ती नाहीशी झालेली नव्हती. खरं. त्यानंतर जेव्हा पुनश्च इथे नागरी वस्ती वाढवावी या दृष्टीने जिजाऊ आईसाहेब आणि शिवछत्रपती आले तेव्हा प्रारंभ कोणापासून करायचा, तर तिथे गणेश होता. गणेश. मग त्या गणपतीचं पूजन करून, त्या गणपतीला आवाहन करून मग सोन्याचा नांगर लावून पुन्हा याची पायाभरणी केली गेली. खरं. कुठल्याही मंगल कार्याचा आरंभ आपण गणेश पूजनाने करतो, त्यामुळे तसं ते गणेश दैवत तिथे होतं. पण गणपती हा क्षेत्रपाल नाहीये. आता गंमत काय आहे, आज तो रूढ झाला, पण नीट आपण पाहिलं तर त्याची जी प्रकृती आहे, प्रत्येक देवतेची एक प्रकृती आहे. गणपती ही देवता ही विनायक या रूपात जेव्हा पूजली जाते तेव्हा ती रक्षक देवता. बर. पूर्वीच्या काळी अगदी ज्ञानेश्वरीचा आपण उल्लेख पाहिला तर चौरस्त्यावरचा, चौहाट्यावरचा गणपती. अच्छा. हा, चतुष्पतीचे हे रंब असा एक उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे. पूर्वीच्या काळी
जिथे 4 रस्ते एकत्र येतात तिथे एक विशिष्ट प्रकारचा खांब स्थापन केला जायचा आणि त्या खांबावर चारी बाजूला गणपतीची मूर्ती कोरलेली म्हणजे असायची. गणपती हा क्षेत्रपाल होता. क्षेत्रपाल म्हणण्यापेक्षा रक्षक जेव्हा म्हणतो हा आपण. रक्षक देव असं अच्छा. म्हणू शकतो, विनायक या अच्छा. प्रकारातला. आता त्याचं पण उन्नयन झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा गणपती आपण एक देव म्हणून पाहतो तर तेव्हा तो एक लोकदेव हम्म, असा रक्षक देव असाही दिसतो. तो जेव्हा ब्रह्मणस्पती हम्म, ह्या रूपात येतो तर तेव्हा तो परब्रह्म परमात्मा याही रूपात पूजला जातो. म्हणजे जसं शंकराचं रुद्र, भैरव, हम्म. अघोर, भूतनाथ अशी रूपं आहेत आणि याबरोबर सदाशिव, परमशिव अशी रूपं आहेत. दोन्हीकडे आपल्याला दिसतात की लोकदेवता, रक्षक देवता याही रूपात तो आहे आणि परब्रह्म परमात्मा याही रूपात तो आहे. बरोबर. तसं गणपतीचं आहे. पण त्याच्याही आधी आपल्याला कालभैरवाचे उल्लेख इथे मिळतात. हो. म्हणजे पुण्याच्या चारी बाजूनी प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी कालभैरव असल्याचं हो, आपल्याला म्हणजे दिसेल. कसबा पेठेतलं तर प्रसिद्ध. जुना नवा हो, तो जुना आहे. नवा. इकडे आपण एरंडवणा किंवा कर्वे रस्त्याच्या तिकडे गेलो तर तिथे काळभैरवनाथाचं मंदिर आहे. हो. आपण इकडे उत्तर म्हणूया, बर. दक्षिण म्हणूया, कुठल्याही दिशेला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिकडे तिथे पद्मावती आहे. पद्मावती आहे. पद्मावतीच्या चलीकडे अरण्येश्वर आहे. अरण्येश्वराच्या तिथे कालभैरवाचं स्थान आहे. बर. तर असं क्षेत्रपाळ म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा वेगवेगळ्या देवता वेगवेगळ्या समाज किंवा वस्त्यांमध्ये तिथे प्रचलित झालेले दिसतात. मग त्यांच्या पुरता तो असतो. पण पुन्हा जेव्हा या मधल्या काळातल्या स्मृती पुसल्या जातात तेव्हा मग हा पण आपलाच तो पण आपलाच म्हणून एक गाव बरोबर. आणि अनेक ग्रामदेवता बरोबर. असंही होताना आपल्याला पण दिसतं. आता पुण्याबद्दल बोलतोय तर आता पुणे इतकं विस्तारलेलं आहे की जसं तुम्ही म्हटलं की एरंडवाण्याची एक वेगळी देवता होती हां, किंवा आपण पिरंगुटला गेलो किंवा आणखी कुठेतरी पुण्याच्या वाढत्या कात्रजच्या बाजूला गेलो आपण, तर मग या सगळ्यांची ग्रामदेवता ही पुण्याची ग्रामदेवता जोगेश्वरी आहे का? नाही, पुण्याची म्हणजे आपण सेंट्रल पुणे असं ज्याला म्हणू, पेठ हां. भाग, तर त्या सगळ्यांची कसबा गणपती रूढार्थाने आणि जोगेश्वरी ही अच्छा. मानली जाऊ शकते. पण आपण जे आउटस्कर्ट म्हणतो किंवा उपनगर असं उपनगर म्हणूया, म्हणतो, हां. तर त्या उपनगराची तिथे जी ग्रामदेवता आहे बर. ती तिथे पूजली जायला हरकत नाही. अच्छा. तीच मुख्य मानावी. बर. आता पुढचा प्रश्न असा आहे, ग्रामदेवता का पूजायची? आता याच्या मागचे 3 संकेत लक्षात घ्यायचे. पहिला संकेत त्यातला हा आहे की आपण ज्याच्या जागेत राहतोय त्याच्याविषयीची कृतज्ञता. अच्छा. सबभूमी गोपाल की असा वाक्प्रचार बरोबर आपण आहे. ऐकला असेल. आपण जिथे राहतोय ती सगळी जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत ती कुणाची नेमकी? हम्म. या निसर्गावर, या जमिनीवर, या पंचमहाभूतांवर अधिकार नेमका कोणाचा आहे? तर त्या परमात्म्याचा आहे, त्या देवांचा आहे. खरं आहे. आपण इथे काही वर्षांच्या मुदतीवर भाडेकरू म्हणून आलेलो आहोत. बरोबर आहे. ही जर भावना आपण ठेवली हम्म. तर आपण जिथे राहतो आहोत, ज्या संसाधनांचा आपण उपयोग करतो आहोत, हम्म. अगदी वारा, पाणी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण म्युन्सिपाल्टीला कर देतो, हो. तिथे आपल्याला अडचण वाटत नाही. पण ह्या ज्या मानवी कक्षेच्या, मानवी क्षमतेच्या पलीकडे असणाऱ्या, न जाणवणाऱ्या हम्म. पण असणाऱ्या शक्ती आहेत, हम्म. त्या शक्तींचंही आपण देणं लागतो ह्याचा विसर माणसाला. मुळात माहिती नाही, हल्लीच्या पिढीला तर नाहीच. त्याचं कारण काय आहे? वाढतं हे जे काही शहरीकरण. औद्योगिकरण आहे, हम्म. त्यामुळे थोडक्यात मला ज्या गोष्टींचा उपयोग नाही, ज्याचा मला फायदा आर्थिक स्वरूपात किंवा अन्य कोणत्या स्वरूपात दिसत नाही, ते मी का करायचं? बरोबर. आणि जर उपयुक्तता दिसत नसेल अच्छा. तर असं काही नाही. आणि मग त्याला गोड गोंडस नाव दिलं जातं की आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनवाली अशी लोक आहोत, आम्हाला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हम्म. ह्या भूमिका असल्यामुळे अशा काही देवता बिवता असतील आमचा विश्वास नाही. बर. ह्या सगळ्या नावाखाली जे आपल्या अगदी जुन्या पिढ्यांपासून आत्तापर्यंत चालत आलेलं होतं, अगदी गेल्या पिढीपर्यंत, त्या सगळ्याकडे कानाडोळा केला जातोय. बर. या देवतांचं जेव्हा तुम्ही कृतज्ञतापूर्वक स्मरण कराल, पूजन कराल, आपल्या घरात कुठलंही शुभकार्य असो, बर.
आपण त्याच्या कक्षेत राहतोय. हा पुन्हा मी लोकव्यवहाराच्या पातळीवर येऊन सांगतो बरोबर. की तुम्हाला एखाद्या एरियामध्ये मिरवणूक काढायची किंवा सभा घ्यायची, हजारो लोक येणार आहेत, तर तिथे परमिशन लागते की नाही? खरंय. ती परमिशन कोणाची? त्या परिसरामधला जो काही पोलीस स्टेशन असेल, बरोबर. नगरसेवक असतील, त्या सगळ्यांना एक पूर्वसूचना द्यावी लागते, त्यांची एक अनुमती, किमान सदिच्छापत्र काहीतरी घ्यावं लागतं. हम्म. सर्वेषाम अविरोधेनं हम्म. असं संस्कृतमध्ये पूजा प्रारंभ करताना किंवा ब्रह्मकर्म करताना म्हटलं जातं की सगळ्यांच्या अनुमतीने, कोणाचाही विरोध नाही, अशा बेताने मी कर्म करतोय. बर. तसं जेव्हा तुम्ही त्या गावात असताना काही शुभकार्य तुमच्या घरी होतंय, तेव्हा त्या शुभकार्याला आपला आशीर्वाद असावा. अच्छा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी या देवतांचं पूजन कृतज्ञतापूर्वक का होईना, भीतीने का होईना केलं गेलं पाहिजे. आता भीतीने मी हा शब्द सहेतू कसा वापरतो की भीती थोडी गरजेची आहे. भीती दाखवल्याशिवाय, भीड पडल्याशिवाय माणूस करायला जात नाही. सगळं भक्तीच्या पातळीवर होतच असं नाही. बरोबर. त्या देवतांचं अस्तित्वही काही वेळेला नाकारलं जातं. बरोबर. म्हणजे विशेषतः भक्ती संप्रदायाचा जो वाढता प्रभाव होता त्याच्यामध्ये झालं असं की मोठ्या मोठ्या देवतांची मंदिरं स्थापित झाली. आपल्याला आवडते त्या देवतेचं मंदिर स्थापन करायचं. गणपती, शिव, विष्णू, शक्ती, ह्या सगळ्यांची अशी मोठी मंदिरं स्थापित केली जातात. बरोबर. पण त्या बरोबरीने तिथल्या ज्या स्थान देवता आहेत, क्षेत्र देवता आहेत, त्यांचा मात्र विसर पडतो. अच्छा. त्या देवता या परमात्म्याच्याच किंवा मूळ ज्याला आपण परब्रह्म म्हणतो त्याच्याच अंशरूप आहेत. त्यांनी एक एक भूमिका धारण केलेली आहे. म्हणजे आपण परमशिव असं म्हणत असू तर त्या शिवानेच, भैरव हे सुद्धा त्याचंच रूप आहे. भूतराज हे पण त्याचंच रूप आहे. सगळी भूतखेतं ही देखील त्याचीच रूप आहेत, अंश आहेत. म्हणजे तुम्ही आता हे बोलत असताना मला कांतारा या चित्रपटाची आठवण झाली की तिथे त्या शंकराची प्रतिस्थापना करायची म्हणून तिथल्या दैवांना, त्या ग्रामदेवतांना आवाहन केलं जातं. क्षेत्र देवता, रक्षक देवता. तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक देव मला आवडतो म्हणजे त्याचीच मी पूजा करीन, अन्य सगळ्यांचा अवमान करीन. अच्छा. हे योग्य नव्हे. त्या तिथल्या जागेवरच्या देवतांना त्यांचा मान हा दिला गेलाच पाहिजे. तुम्ही अध्यात्माच्या वरच्या पातळीवर गेलात म्हणजे जेव्हा तुम्ही देहबुद्धी तुमची सुटली, विदेही झाला, विदेही देही असोनी विदेही सदा समाधिस्थ पाही, अशी अवस्था आल्यावर मग ठीक आहे, मग नको त्या याला. किंवा जेव्हा अनन्य शरणागती साधत जाता तेव्हा या बाकीच्या देवतांची कदाचित गरज राहणार नाही. पण आपण संसारी माणसं आहोत, गृहस्थाश्रमी लोक आहोत. त्यामुळे आपल्याला या सगळ्यांना त्यांचा जो देण्यायोग्य मान आहे तो दिलाच पाहिजे आपण. त्यामुळे या सगळ्या देवतांची उपासना करताना कृतज्ञता ही देखील एक भावना आहे. त्यांच्यामुळे आपण आहोत, त्यांचं संरक्षक कवच आपल्या भोवती आहे म्हणून हे सगळं निर्विघ्न होत आहे, ही भावना आहे. भीतीपोटी म्हणजे मला कोणताही उपद्रव. कसं आहे की एखादी वरची शक्ती जेव्हा तुमच्यावर कोपते तेव्हा अनेक प्रकारची संकटही ओढवू शकतात. साधी कामं देखील पूर्ण होत नाही. छोट्या छोट्या कामामध्ये मोठी विघ्न अशीही यायला लागतात. तर ह्या सगळ्यासाठी त्यांची पूजा, त्यांची उपासना ही गरजेची आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा त्या स्थानाच्या त्या देवता आजच्या भाषेमध्ये चार्ज्ड असतात, ॲक्टिव्ह असतात, तेव्हा त्या क्षेत्रामध्ये अन्य कोणतेही अपराध, मग साध्या अगदी भुरट्या चोरांपासून ते दरोडे किंवा अन्य काही जे अपराध आज दिसतात आपल्याला, त्याच्यावरही बऱ्यापैकी कंट्रोल हा ठेवता येतो. म्हणजे आपल्याला हे आज कदाचित पटणार नाही, पुन्हा तो तथाकथित वैज्ञानिक दृष्टिकोन आड येईल. पण जेव्हा एखाद्या परिसरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे, एखाद्या परिसरामध्ये रोगराईचं प्रमाण वाढत आहे, एखाद्या परिसरामध्ये काही अशा ज्याच्यामध्ये केवळ मानवी हस्तक्षेप नाही अशा अगतिक करणाऱ्या आकस्मिक घटना वारंवार घडत आहेत, तेव्हा तिथल्या देवतांची उपासना, त्या पालक रक्षक देवतांच्या प्रती
जे काही विधी करायला हवेत वेळच्या वेळी ते केले जात नाहीत. अच्छा. म्हणून अशा घटना होत असतात. अच्छा. पण ह्या सगळ्या गोष्टींची खरं तर लोकांना तशी पुरेशी कल्पना नसावी. ज्यांना पूर्वी होते, आताच्या पिढीला हे माहीत नाही, शहरातल्या लोकांना तर माहितीच नाही आहे. म्हणजे जर आपण उदाहरणं घ्यायची झाली तर पुण्यातला दगडूशेठ आहे किंवा कोल्हापूरची अंबाबाई आहे किंवा अगदी काशीला गेलं तिथं विश्वेश्वर आहे. तर मग किंवा नाशिकला वणीला आपण जातो किंवा त्र्यंबकेश्वराला जातो. तर मग तुमचं म्हणणं असं आहे का, की त्यांच्या आधी तिथल्या ज्या ज्या काही ग्रामदेवता आहेत त्यांचं दर्शन हां. त्यांना योग्य तो पूजामान हा दिला गेला पाहिजे. हं. आता आपण ज्या क्षेत्रांची नावं घेतलीत, प्रत्येक क्षेत्राचा एक क्षेत्रपाळ मी पहिल्यांदाच स्पष्ट केलं बरं. की हे जे क्षेत्रामध्ये काही करायचं आहे हं. ते करण्यासाठी कोणाची तरी अनुमती लागते, ॲप्रुव्हल लागतं. हं. तुम्ही कुठल्याही अननोन शहरामध्ये गेलात, हं. गावात गेलात, तर तिथे तुम्हाला वाटेल ते तुम्हाला आलं मनात आणि आली लहर केला कहर असं चालत नाही. हं. तिथे तिथल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्याकडे जावं लागतं, त्यांची वेळ घ्यावी लागते, त्यांच्याकडून अनुमती घ्यावी लागते. तेव्हा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट उभा करायचा आहे, इमारत उभी करायची आहे, काही तिथे उपक्रम घ्यायचा आहे, तर त्यांच्या अनुमतीनेच ते करावं लागतं ना. बरोबर. तसं तुम्ही भले तिथे त्या देवतेच्या दर्शनाला जाताय, त्याच्या पूजनाला जाताय, त्याच्याविषयी भक्तिभाव व्यक्त करायला जाताय, पण ते करण्याआधी त्या नगरात, त्या गावात प्रवेश करताना तिथली जी मुख्य देवता आहे तिचीही अनुमती असणं, तिची कृपा तुमच्या पाठीशी असणं हे आवश्यक आहे. म्हणजे त्या तीर्थक्षेत्राचे अगदी तुमची कुलदेवता का असेना बर किंवा तुमची इष्टदेवता का असेना, आवडती लाडकी देवता का असेना, तिच्या कृपेमुळे जे काही तुम्ही साध्य करू इच्छित आहात, नवस असेल, संकल्प असतील किंवा कोणताही चांगला उपक्रम असेल जो तिच्या कृपेने फळावा, फुलावा किंवा परिपूर्ण व्हावा अशी इच्छा आहे, तर ती शक्ती, ती ऊर्जा ॲक्टिव्ह होण्यासाठी आधी तिथल्या क्षेत्रस्थ, क्षेत्रपाल देवांची कृपा आपल्या पाठीशी, गाठीशी असावी लागते. ती असेल तर मिळणारी फळं ही पटकन आणि स्मूथली, असा मी शब्द पुन्हा वापरेन, की भले ती देवता, तुमची इष्टदेवता तुमच्या पाठीशी आहे, पण हे जसं मुख्यमंत्री आणि तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो मुख्य आहे तो एखाद्या गावात राहताय आणि मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या गावाला काही विशेष अनुदान मिळालं किंवा काहीतरी बक्षीस मिळालं तर ते प्रॉपर थ्रू चॅनलच यायला लागतं. बरोबर. ते डायरेक्ट तिकडनं निघालं आणि इकडे मिळालं नाही. असं होत नाही. तसं ती ग्रामदेवता हा जो क्रुशियल रोल आहे मधला, बर ती निभावत असते. तो आपण विसरलोय खरं तर. हे विसरत चाललोय का पुन्हा एकदा, की हे सगळं ऐकल्यावर अनेक लोकांची प्रतिक्रिया, ह्या काय अंधश्रद्धा, आपण अजून कुठे चाललोय आजच्या युगामध्ये, ही प्रतिक्रिया असते. म्हणजे तो एक भाग झाला. पण दुसरी गोष्ट कशी आहे की जो तामझाम आज तीर्थक्षेत्रांना किंवा देवळांना आहे त्या तुलनेमध्ये ग्रामदेवतांची ती देवळं जी काही असतील ती तशी फारशी प्रकाशझोतात नाही आहेत. तसं म्हटलं तर हे मर्यादित विधान म्हणावं लागेल. बरं. काही ठिकाणी आपल्याला दिसतं. आता काशीचंच उदाहरण घ्या. आपण जेव्हा वाराणसीला दर्शनाला जातो, विश्वनाथांचं दर्शन घेण्याआधी तिथला कोतवाल म्हणून जो प्रसिद्ध आहे त्या कालभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं, तिथला गंडा हातात बांधावा लागतो. अच्छा. तिथे ते दर्शन घेतल्यानंतरच तुम्ही काशीचं दर्शन, काशीमध्ये जे तीर्थाटन, तीर्थसेवन करायचंय ते नंतर करू शकता. बर. किंवा उज्जैनला गेलात तर उज्जैनीच्या महाकालाच्याही आधी तिथे मान कालभैरवाचा आहे. अच्छा. त्यामुळे तिथल्या आता कोल्हापूरची महालक्ष्मी घ्या. अनेकांना माहीत नाहीये की कोल्हापूरची क्षेत्रदेवता, क्षेत्रपाल देवता कोण आहे. तर कोल्हापूरची क्षेत्रपाल देवता रंकभैरव आहे. बर. अष्टभैरव. प्रत्येक अष्टभैरवाच्या हाताखाली 8 भैरव, म्हणजे 8 64 असे 64 भैरव आहेत. बापरे. तर अशा या सगळ्या भैरवांमध्ये एक रंकभैरव आहे. बर. आणि त्या रंकभैरवाचं स्थान अगदी महालक्ष्मीच्या मंदिरापासून जवळ आहे. अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरही, जेमतेम अर्धा किलोमीटर. अच्छा. एक खांबी गणेश मंदिर जे आहे त्याच्यात जवळ समोर असं म्हणता येईल. हे रंकभैरवाचं स्थान आहे. त्या रंकभैरवाच्या नावावरून रंकालय
सरोवराला म्हणजे नाव पडलं रंकाळा. रंकाळा. अच्छा. जर महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि महालक्ष्मीच्या दर्शनाचं खरं फळ पदरात पाडून घ्यायचं असेल हम्म. तर रंकभैरवाचंही तिथे दर्शन घ्यायला हवं. आधी घ्यायला हवं. आधी किंवा नंतर. आता काय आहे, शेवटी काय असतं, तिथे व्यवहार बघावा लागतो, बरोबर. गर्दी असते, लाईन असते. हम्म. म्हणजे आधी किमान पक्षी तुम्ही तिथे गेल्यावर आधी घेणं हे कधीही श्रेयस्कर, हम्म. कारण त्याच्या अनुमतीने आपण हे सगळं करणं योग्य आहे. हम्म. पण बरेच वेळा राहून जातं, जमत नाही आधी घेणं. मग अशा वेळी किमान पक्षी तुम्ही त्या यात्रेला गेलेला असताना एकदा का होईना तिथे जाऊन हजेरी लावून यावी. अच्छा. म्हणजे माणसांचा एक आराध्य देव असतो किंवा कोणी आपल्या कुलदेवतेची उपासना करत असतं किंवा आणखी कुठला तरी त्यांची देवावरती श्रद्धा असते, प्रेम असते. हे सगळं जरी असलं तरी तुम्ही ग्रामदेवतेला बायपास नाही करू शकत. हे आपण इथं म्हणायचं आहे घ्यायला तुम्हाला हवं. थोडक्यामध्ये. हो. आता ह्या ज्या ग्रामदेवता असतात त्याच्यामध्ये मग हे वेताळ, म्हसोबा, म्हस्कोबा हे पण येतात का? या ग्रामदेवता किंवा रक्षक देवता असं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये काही श्रेणी आहेत. अच्छा. श्रेणी म्हणजे जसं आपण क्लास असं म्हणू आपण, तसे त्या देवता कुळामध्ये, देवता संघामध्येही वेगवेगळे क्लासेस आहेत. कसे तर काही सात्विक कोटीतल्या देवता आहेत, काही राजस कोटीतल्या देवता आहेत आणि काही तामस कोटीतल्या देवता आहेत. विशेषतः भूत पिशाच या वर्गातल्या ज्या देवता आहेत त्या तामस कोटीत गणल्या जातात. त्याच्यामध्ये मग वेताळ, म्हसोबा, काही ठिकाणी मुंजा, काही ठिकाणी वीर, अशी जी वेगवेगळी दैवता आहेत ही या भूत पिशाच कोटीतली आहेत. ती निम्न किंवा ज्यांना उग्र कोटीतली म्हणता येईल अशा ह्या देवता आहेत, ज्यांच्या उपासनेमध्ये मद्य, मांस यांच्यासारखेही नैवेद्य किंवा बलिकर्म हे केलं जातं. म्हणजे ज्याला आपण उतारा म्हणतो. हो, उतारा हा एक प्रकार आहे, तो नजर किंवा दृष्ट उतरवणं ह्यासाठी तो केला जातो. पण त्या व्यतिरिक्त जे बळी दिले जातात वेगवेगळे, मग कोंबड्याचा, बकऱ्याचा, काही ठिकाणी रेड्याचाही दिला जातो. तर हे बलिकर्म जिथे केलं जातं तिथेही आपल्याला अशा उग्र देवता असल्याचं लक्षात येईल. बरं. म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटलात की एखाद्या नगरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी गुन्हेगारी वाढली किंवा रोगराई वाढली तर त्या ग्रामदेवताची उपासना केली पाहिजे. हे झालं सामूहिक स्तरावर. तर आता ह्या ग्रामदेवता व्यक्तिगत स्तरावर किंवा कौटुंबिक स्तरावरती देखील तितक्याच उपयुक्त किंवा फलदायी ठरू शकतात का? आता इथे आपण जे आधी विधान केलं त्याच्यात थोडी दुरुस्ती करू इच्छितो की गुन्हेगारी, रोगराई वाढल्यावर या देवतेची उपासना नीट होतीये की नाही हे पाहिलं पाहिजे, केली पाहिजे. पण याचा अर्थ सगळी गुन्हेगारी आणि सगळी रोगराई याच्यामुळेच आहे असा अर्थ होत नाही. त्याच्यामध्ये मानवी प्रवृत्ती यांचंही कारण आहे. तुम्ही अस्वच्छता, स्वच्छता याच्यावरही ते अवलंबून आहे. सापेक्षता ही तिथे लक्षात घ्यायला हवी. पण बरेच वेळा असं लक्षात येतं जिथे तिथली ग्रामदेवता संतुष्ट आहे, तिचं योग्य वेळी योग्य त्या स्वरूपामध्ये पूजा विधान सांभाळलं जात आहे, तिथे अशा अडचणी फार कमी असतात. हे जेवढं माझ्या निरीक्षणाला आत्तापर्यंत आलंय त्याच्यात त्यावरून मी हा दावा करतोय. अच्छा. आता जो तुम्ही विचारलेला पुढचा प्रश्न आहे की या देवतांचं जे काही कौटुंबिक स्तरावरचं उपासन असेल, म्हणजे काय तर आपल्या घरात कुठलंही शुभकार्य असेल तर आपण नारळ, पत्रिका किंवा त्याचं जे काही पूजेचं पदार्थ, विशेष पदार्थ, आता काही ठिकाणी देवी असेल तर देवीसाठी कुंकू किंवा एखादा वीर देव असेल तर त्याच्यासाठी शेंदूर, असे त्या ग्रामदेवतेचे काही पदार्थ ठरलेले असतात तर ते अर्पण केले जातात. आता या व्यतिरिक्त दर महिन्याच्या राखणेचाही काही ठिकाणी प्रघात असतो. म्हणजे कोकणात एक राखणदार असतो. राखणदार हा एक त्यातला उपप्रकार म्हणूया. पण राखण देणं म्हणजे काय, एक महिनाभर तुझ्या त्या अधिकार क्षेत्रात मी राहतोय. अच्छा. तर हा महिना सुखाचा गेला किंवा जावा यासाठी एक काहीतरी टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड, म्हणजे नारळ असेल, हार असेल, गूळ असेल, जे काही आपल्याला जे शक्य आहे ते अर्पण केलं जातं. विशेषतः नारळ
किंवा आता शेतकरी वर्ग, बागायतदार वर्ग हा त्यांच्या बागेमध्ये जे काही फळं, पान, फूल येतं त्यातला काही भाग हा अर्पण करत असतात. अच्छा. तर तो महिन्याच्या राखणेचा भाग आहे. म्हणजे ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी हे जरूर करून पाहावं की आपल्याला एखाद्या परिसरामध्ये सुरक्षित वाटत नाही किंवा आता घर घेऊन बसलेले असतात पण तिथे काही वास्तू चांगली नसते म्हणा, तिथे काही त्रास होतात त्या वास्तूमध्ये गेल्यावर, किंवा असं बरेच वेळा जाणवतं की अमुक ठिकाणी वास्तू घेतली, अमुक ठिकाणी इस्टेट झाली पण त्याचा त्रास फार व्हायला लागला, मनस्ताप होतोय. तर या सगळ्यांनी एक उतारा म्हणून, तोडगा म्हणून तिथली जी ग्रामदेवता किंवा स्थानदेवता आहे तिचं दर महिन्याला पूजन करावं. अच्छा. किमान पक्षी एक नारळ आणि काही फुलं ही दर महिन्याला जाऊन अर्पण करावीत. मग ती आपल्या सोयीची, मग त्या देवतेची जर अष्टमी, नवमी अशा तिथी असतात, चतुर्दशी असते, अमावस्या पौर्णिमा असते, तर त्यावेळी किमान पक्षी महिन्यातनं एकदा तिथे जाऊन त्याच्या देवळात, दरबारात हजेरी द्यावी. अच्छा. पण आता हे जेव्हा आपण ग्रामदेवता असं म्हणतो तर आता माणसं कुठून कुठून पुण्यामध्ये आलेली आहेत. हो. त्यांचा जन्म एका गावात झालेला, आज ते राहत आहेत इकडे. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ज्या एरियामध्ये आपण राहतो तिथला जो काही दैवत आहे, देवता आहे, त्यांचं त्यांनी केलं पाहिजे. पण त्याचबरोबर त्याचं जे मूळ गाव आहे, जिथं जन्म झालेला आहे, त्या ग्रामदेवतेचं काय, तो संबंध आहे, ते कनेक्शन आहे? अर्थात. आता ज्यांचे असे कर्मभूमी, जन्मभूमी अशा वेगळ्या झाल्या आहेत त्यांना दोन्ही ठिकाणी त्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मान दिला पाहिजे. पण कर्मभूमी ही प्रस्तुत आहे, वर्तमान आहे. तुम्हाला जिथे सतत काम करावं लागतंय, ज्या जमिनीशी, ज्या गावाशी किंवा शहराशी तुमचा अधिक संबंध येतोय, तिथली देवता ही अग्रक्रमाने पूजावी. आणि जी गावातली तुमच्या, म्हणजे जन्मगाव कुठेतरी दूर आहे, जिथे तुम्ही फार जात नाही पण तिथे काहीतरी घर म्हणा, तुमचं इस्टेट म्हणा आहे, तर वर्षातनं किमान एकदा तिचा जेव्हा उत्सव असेल, जत्रा असेल, जसं पालख्या असतात, तर तेव्हा तरी का होईना एकदा तिच्या दरबारी वर्षातनं एकदा, म्हणजे मग गुणोत्तर जर लक्षात घेतलं तर हे दर महिन्याला आणि तिथे वर्षातनं किमान एकदा. अच्छा. असं त्याचं दर्शन करून यावं. बरं. आता ग्रामदेवता आहे तर हा नवस जे आपण लोक बोलतो, पण ते कसं बोलतो की कुलदेवतेला बोलतो किंवा आपला जो काही आवडता हे आहे, देव आहे, ग्रामदेवतेलाही नवस बोलले जातात. बरं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मोठ्या मोठ्या देवतांनाच बोलले जातात, असं नाही आहे. उलट ग्रामदेवता हे नवसाला पावायचं प्रमाण अधिक आहे. अच्छा. आपल्याकडे देवळं जी आहेत ना, आज सरधोपट आपण सगळी देवळं फक्त प्रार्थनेसाठी, पूजेसाठी आहेत असं मानतो. पण आपली पूर्वापार जी मांडणी आहे केलेली देवळांची, प्रत्येक देवळामागे, ते उभं करण्यामागे काहीतरी प्रयोजन असतं. ग्रामदेवतांची प्रत्येक वेळा देवळच असतात असं नाही. अनेक देवळांवर कळसही नसतात. कौलारू जेमतेम एखाद्या खोपट्यासारखी घरं असतात. काही ठिकाणी उघड्या माळरानावर देव असतात, काही ठिकाणी देवराया असतात. देवराई म्हणजे देवाला वाहिलेलं वन, उपवन, किंवा एक अशी थोडी माळरान वजा पण जिथे काही झाडं आहेत असा भाग देवाला वाहिलेला असतो. त्या मोकळ्या रानात देखील त्याचा वास असा मानला जातो. किंवा काही ठिकाणी चौथरा असतो, चबुतरा असतो, त्याच्यावर कुठलाही दगड असतो नसतो, ते त्याचं स्थान मानलं जातं. काही वेळेला उत्सव परत्वे रूपी चढवली जातात, म्हणजे तेवढ्यापुरती तिथे मूर्ती आणून बसवतात, धातूची किंवा काही झाडांची, लाकडांची अशी देवकं करून बसवली जातात. मातीचे घडे, मूर्ती असेही प्रकार असतात काही ठिकाणी. काही ठिकाणी शेंदूर लावलेले दगड असतात, काही ठिकाणी मूर्ती असतात पूर्ण कोरलेल्या, काही ठिकाणी जुन्या मूर्ती असतात त्या झिजून किंवा त्यांना शेंदूर लावून 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 त्यांचं मूळ रूप लुप्त झालेलं असतं. तर या अनेक प्रकारच्या केसेसमध्ये मुख्यत्वे तिथे त्या जागी त्याचा वास आहे ही श्रद्धा कामी येते. अच्छा. पण ह्याची ऑथेंटिसिटी ही पण तपासणं गरजेचं आहे ना, की म्हणजे ही जी काही देवता आहे, ग्रामदेवता, ही किती वर्षांपासून इथे आहे, त्याचं किती काळ पूजन झालेलं. कारण हल्ली काय होतं की ते दिसतात काही नव्याने उगवलेली देवळं. अगदी योग्य तो प्रश्न विचारलात. इथे
आपण परंपरा हेच उत्तर देऊ शकतो. बर परंपरेने चालत आले. आलेलं आपल्याकडे सगळ्या गोष्टींना कुठेतरी परंपरेशी नेऊन जोडलंय, खरंय. की जे कुलपरंपरेने किंवा गावाच्या परंपरेतून चालत आलेलं आहे त्याची पूजा. हम्म, आज देव उत्पन्न झाला आणि उद्या पूजा सुरू केली असं कुठेही होतं नाही. हम्म, बरेच वेळा अशा देवता नव्याने देवळं किंवा देवस्थानं उगवतात. हम्म, त्याच्या मागे देवाच्या साक्षात्कारापेक्षा अन्य आर्थिक साक्षात्कार किंवा अन्य काही स्वार्थाचे साक्षात्कार तिथे झालेले असतात, म्हणून या गोष्टी वाढलेल्या असतात. अच्छा. त्यामुळे जिथे परंपरा प्राप्त स्थान आहे, हम्म, आता सुदैवाने असं होतं की ग्रामदेवतेची स्थानं ही अशी वर्षानुवर्ष पूजली गेलेली असतात. विशेषतः नगरांपेक्षा शहरांपेक्षा गावाकडे हम्म, ही संस्कृती अजून घट्ट सांभाळली गेलेली आहे. पण दुर्दैव आज असं आहे की नवीन पिढी जेव्हा स्थलांतरित होते शहरात येते, शिक्षण, नोकरी किंवा अन्य काही कारणामुळे, तेव्हा या मुळांचा आपल्या विसर त्यांना पडत चाललाय. हम्म, तर माझं असं म्हणणं नाही की देवदेवच करत बसावं, पण किमान पक्षी ज्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत हम्म, त्या सगळ्या ज्ञात अज्ञात शक्तींविषयी कृतज्ञता मनात असली पाहिजे, त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. हम्म, आणि जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा तेव्हा त्यांचं दर्शन, हम्म. तुम्हाला जे काही फुलना फुलाची पाकळी जे असेल ते तिथे समर्पण केलं पाहिजे. अच्छा. आत्ता आपण मगाशी बोललो की नवस, हां, की एखाद्या ग्रामदेवतेला नवस बोललेला आहे, कारण ती एक शक्ती आहे आणि तुमच्या म्हणण्यानुसार ती सगळ्यात जवळची आहे आणि ज्याच्याशी आपण कनेक्ट आहोत आणि त्याच्या परवानगीशिवाय पुढच्या काही गोष्टी घडणार नाही आहेत, म्हणून नवस बोललेला आहे. पण मग हा नवस फेडला नाही तर? आपण आता नवस कसा पूर्ण होतो हे आधी थोडं जाणून घेऊ. तर आपल्याकडे 3 लोक मानलेले आहेत, ज्याला त्रैलोक्य असंच आपण म्हणतो. बरोबर. भूहू, भुवाहा, स्वाहा. म्हणजे भूस्थानीय देवता, भूवस्थानीय अंतरिक्षस्थानीय देवता आणि स्वस्थानीय म्हणजे स्वर्गस्थ देवता, असे ते 3 प्रकार आहेत देवतांचे. तर या ज्या क्षेत्रपाल ग्रामदेवता या श्रेणीतल्या देवता असतात त्या भूस्थानीय असतात, जमिनीवरच्या असतात. हम्म, आता आपल्याला ॲक्सेसेबल कोण आहेत? आपण जमिनीवर आहोत. हो. त्यामुळे भुवाहा आणि सुवाहा हम्म, या लोकातल्या देवतांपेक्षा या भूस्थानीय देवता आपल्याला अधिक जवळच्या असतात आणि त्या लवकर पावतात. हम्म, अर्थात त्या देवता ज्या इच्छा पूर्ण करतात, हम्म. जे तुमचे संकल्प नवस त्या पूर्ण करतात, तुमच्या कामना त्या तात्काळ प्रदान करतात, त्या तितक्या उच्च पातळीच्याही नसतात, त्या व्यावहारिक असतात बऱ्याच खरंय. वेळा. म्हणजे इहवाद किंवा लौकिक ज्याला हो. म्हणता येईल, की बाबा मला गाडी हवी आहे, गाडी हो, घ्यायची मला आहे, नोकरी लागू दे, मला नोकरी लागू दे, promotion या वगैरे. प्रकारच्या कामना त्या देवता तात्काळ पूर्ण करतात. अच्छा. पण हे करत असताना त्या देवतांच्या पूर्ण कच्छपी जायचं नाही. अच्छा. म्हणजे जेव्हा या उग्र देवतांची उपासना तुम्ही नित्यनेमान, एखाद्याला वाटलं की आता हेच आराध्य दैवत करावं, हे इष्टदैवत करावं, हम्म, तर सहसा असं करू नये. हम्म, कारण शक्यतो आपला प्रयत्न हा बेटरमेंटसाठी हवा. बरोबर. तमोगुण, रजोगुण यापेक्षा आपण सत्वनिष्ठ व्हायला हवं, खरं म्हणजे त्याच्या आहारी जाऊ नये. आहारी जाता कामा नये. त्यामुळे हा नवस हा जो प्रकार आहे तो सकाम असल्यामुळे हे होतंय. आज ही इच्छा पूर्ण झाली, झाला नवस, दुसरी उद्या इच्छा आहे, पुन्हा नवस. तर याच्या आहारी न जाता शेवटी जेव्हा अगदी प्राणांतिक काही संकट येईल हम्म, तेव्हाच असे नवस बोलावेत, हे आपण तारतम्याने ठरवलं. पण तो नाही फेडला गेला काही कारणांनी तर अर्थात तुम्ही जे कबूल केलेलं आहे हम्म, ते जर तुम्ही त्या वेळी त्या स्वरूपात फेडलं नाही, तिथे कुठेतरी तुम्ही कमी पडलं. देवतेचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला, अच्छा. अप्रामाणिक झालात, बरोबर आहे. तर ती तुम्हाला दंड द्यायलाही समर्थ आहे. अच्छा. अनेकांना असे त्रास होतात. म्हणजे जे केलेले संकल्प असतात ते पूर्ण न झाल्यामुळे झालेलं हातात आलेलं काम बिघडणं, अच्छा, किंवा रोगराई येणं, अचानक कुठल्या तरी असाध्य रोगाने जर्जर होणं, हे सगळे प्रकार ते नवस न फेडल्यामुळे भोगावे लागतात. पण मग समजा हे एकाने बोललेलं आहे घरातल्या आणि तो मनुष्य आहे नाही आहे कोणाला माहीत नाही आहे, मग त्याचा त्रास पुढच्या पिढीला किंवा घरातल्या अन्य सदस्यांना होऊ शकतो.
होतो बरेच वेळा. तर त्यासाठी एक मार्ग देवप्रश्नाचा आहे. बर. कौल लावणं. अच्छा. कौल याचा अर्थ वर घातली जातात छपरावरती कौल नाही, नव्हेत. नाही. कौल देवाला. याचा अर्थ संकेत घेणं बर. देवाकडून. अच्छा. विशिष्ट आजही गावाकडे ह्या पद्धती पाळल्या जातात की देवप्रश्न असाच सरधोपट त्याला शब्द आहे बर. की देवाला तुमचा प्रश्न विचारा. हम्म. तो प्रश्न विचारून देवाकडून त्याचं उत्तर, त्याच्याविषयीचं मार्गदर्शन प्राप्त करणं. अच्छा. आणि हा देखील प्रकार आपल्याला ग्रामदेवतांच्याच मंदिरामध्ये सर्वाधिक आढळतो. बर. म्हणजे मोठी जी तीर्थक्षेत्र देवालय आहेत तिथल्या देवतेपेक्षा या ज्या देवता आहेत त्या तात्काळ तुम्हाला मार्गदर्शन देतात. अच्छा. आता जेव्हा आपण म्हणतो की ग्रामदैवत आहे आणि त्याचं एक महिन्यातून एकदा दर्शन घेतलं पाहिजे, ते आपल्याला सगळ्यात जवळचे आहेत. आता जे सद्गुरू अनुग्रहित साधक आहेत आणि ते संसारी आहेत, तर त्यांना हा नियम लागू होतो? अर्थात त्याचं उदाहरण देतो. हां. म्हणजे याला एक समर्थ रामदासांच्या चरित्रातला प्रसंग उद्बोधक आहे ह्या बाबतीत. समर्थांचा अगदी पट्टशिष्य असणारा कल्याण. हम्म. एकदा झालं असं, कल्याण स्वामी समर्थांना दम्याची व्याधी होती. हम्म. तर ते त्याच्यावर उपचार म्हणून तांबूल सेवन करायचे. तांबूल म्हणजे पान. त्यांना सारखं पान लागायचं. म्हणजे ते व्यसन नव्हतं त्यांना, पण त्यांना औषधोपचार म्हणून वैद्यांनी पान खायला सांगितलं होतं. तर एका रात्री पानं संपली. तर ती पानं आणण्यासाठी, पूर्वी काही ठेले नव्हते पानांचे, बरोबर. जंगलामध्ये जाऊन ते नागवल्लीची पानं तोडून आणली जायची. तसं रात्री कल्याण स्वामी गेले आणि योगायोग असा की तिथे सर्पदंश झाला. बर. आल्यावर जेव्हा समर्थांना कळलं, बेशुद्ध पडले, तोंडातून फेस यायला लागला, सगळं विषबाधा झाल्याची चिन्ह दिसायला लागली, तेव्हा समर्थ आता तिथे कोणी वैद्य नव्हता. तेव्हा समर्थांनी भैरोबाला नवस केला. बर. की जर याची विषबाधा दूर झाली, हा वाचला, तर एक खंडी गूळ तुला अर्पण करीन. बर. आणि त्याप्रमाणे भैरवाच्या कृपेने कल्याण स्वामी वाचले. अच्छा. आणि पुढे तो नवसही समर्थांनी फेडला. बर. आता समर्थांसारखी आध्यात्मिक म्हणजे आत्माराम, नाना देही देव एक विराजे, नाना नाटकलीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गती गाजे, अगाध महिमा तुझा ब्रह्मांडी वाजे. असं म्हणून सर्व रूपामध्ये तो एकमेव आत्माराम आहे असं म्हणणाऱ्या समर्थांनी हा नवस बोलावा. यामध्येच कुठेतरी त्या स्थानदेवतेचं महात्म्य अधोरेखित झालेलं असतं. बरोबर. पण सगळी कामं तुम्ही नवसानी करू नयेत, नाही तर पुन्हा एक पुरोगामी विचारधारा अशी असते की साप चावल्यावरती तुम्ही नवस काय सांगताय असा. अर्थात ह्या संतचरित्रांचा अन्वयार्थ आजच्या दृष्टिकोनातून, आजच्या चष्म्यातून लावणं योग्य नाही. खरंय. आजही अनेक अशी आडगावं आहेत जिथे सर्पबाधेवर केवळ तिथल्या मंदिरातल्या मूर्ती समोर नेऊन ठेवलं जातं आणि सर्पविष उतरतं. आता पुन्हा अंधश्रद्धा निर्मूलन किंवा हे सगळे जे विषय आहेत याला एक ट्रिगर पॉइंट मिळतो की बघा हे काय अंधश्रद्धा कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र, असाही गजब करायला कमी करणार नाहीत. पण माझं याच्यावर एकच म्हणणं आहे की अशा ठिकाणी जे चाललंय होतंय हे आपण प्रायोगिक तत्वावर का होईना एकदा बघतोय का? न बघता असं नाहीच, जे मला दिसलं त्याच्या पलीकडे जग नाही, ही कूपमंडू वृत्ती आहे. बरोबर. आणि ठीक आहे, कदाचित त्याच्यामध्येही काही चमत्कार म्हणजे कार्यकारण भाव असू शकेल, जो तुम्हाला आत्ता कळत नाही म्हणून त्याला तुम्ही चमत्कार म्हणताय. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी ती अतिमानवी शक्ती आहे, तिचं अस्तित्व स्वीकारावंच लागतं. अच्छा. तर हे ग्रामदैवत हे फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये मानलं जातं. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की या यात्रा जत्रा ह्या ज्या काही आहेत ते भारतभरावरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती केल्या जातात, आयोजन केलं जातं त्या सगळ्या याचं. तर मग त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? उत्तर भारतात कसं होतं, मध्य भारतात आणि दक्षिण भारतात? आपण पूर्ण भारताचा जेव्हा विचार करतोय, पूर्ण भारतभर या ग्रामदेवता, लोकदेवता, रक्षक देवता ह्या वेगवेगळ्या रूपात पूजल्या जातात आणि त्यांचे उत्सवही फार मोठ्या प्रमाणात केले जातात. अच्छा.
म्हणजे आपण जर उत्तर भारताचा विचार केला तर तिकडे बीर पूजा, बीर वीर ह्या वीर, शब्दाचा हां. बीर असा आहे. तर तिकडे लहुरा बीर हं. किंवा हरसू बीर अशा वेगवेगळ्या देवांची पूजा आहे. किंवा तुम्ही राजस्थान, हरियाणा या भागात गेलात तर तिकडे पंचवीर, बर आता त्या बीर शब्दातून पुढे पीर झालेला आहे. बर व, ब आणि प प हे 3 वर्ण बर. एकमेकाला अल्टर करताना पण दिसतात. मग हा अपभ्रंश झालाय का अपभ्रंश, धर्माच्या ह्याच्यातनं? कारण नाही. पीर म्हटलं की आपण हा, पीर म्हटल्यावर अनेकांना मुस्लिम वाटू शकतो, एखादा हां. अवलिया वाटू वाटू शकतो. शकतो. मुस्लिम धर्मामध्येही ही पीर पूजा अच्छा, एक प्रकारे क्षेत्रपालाचीच पूजा नाही, आहे का? त्यांच्या दृष्टीने त्यांचे जे अवलिया असतात अच्छा, त्यांना ते पीर मानतात. बर जिंदा पीर म्हणजे चालता बोलता तो अवलिया बर असतो. तर त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या ज्या मजार किंवा ती स्थानं असतात तर तिथे म्हणजे अजमेर शरीफ आपल्याला बरोबर. कदाचित माहिती हो. असेल. तर असे त्याही धर्मामध्ये हिंदूंच्या प्रभावातून पूजेचे किंवा त्या स्थानविशिष्ट अवलिया असं म्हणू, कारण ते देव ही संकल्पना स्वीकारत नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय ते राजस्थानातले मीर आणि पीर हे वेगळेत. पीर मीर असा शब्द हां, वीर पासून मी सांगतोय. अच्छा, हां. वीर पण ते हिंदू हिंदू आहेत. हां. आता त्यांची जर नावं आपण पाहिली हां, तर परभू किंवा हरभू, बर पाबू, हरभू, हं, रामदेव, हं. पिहा किंवा एक गोगादेव बर म्हणून देव, ही सगळी लोकदेवत आहेत. पंचपीर म्हणून त्यांची उपासना होते. बरोबर त्यांचं चिन्ह म्हणजे असा हात जो असतो, बर तर त्या हाताच्या रूपात ही 5 बोटं म्हणजे एक एक वीराचं त्या प्रतीक अच्छा. मानलं जातं. अच्छा चुरम्याचा नैवेद्य त्यांना दाखवला जातो. बर बुधवारी त्यांची विशेषतः पूजा केली जाते. हं, तर असे पंचवीर तेच पुढे पीर म्हणून ओळखले गेले. हं. तसं अगदी त्याच्याही प्राचीन आपण जर पाहिलं तर कुषाण राजवंश जो होता, इतिहासामध्ये आपण कुषाण किंवा हे हो, पाहिलं, हो. तर तिकडनं म्हणजे वायव्य भारत किंवा अगदी आजचा राजस्थान, मथुरा, उत्तर भारतातला, उत्तर प्रदेशातला, इथपर्यंत पंचवीरांची उपासना आपल्याला वृष्णी वंशातल्या दिसते. म्हणजे ज्याच्यामध्ये कृष्ण, बलराम, सांब, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न यांची पूजा होताना दिसते. म्हणजे ज्यांचा आपला पौराणिक अवतार संकल्पनेशी संबंध आहे बरोबर. त्यांची पूजा दाखवतात. कलकत्ता किंवा अगदी काय म्हणूया पश्चिम बंगालचा भाग, उडिसा, आसाम हा भाग, तिथेही वीरपूजा आहे. बरोबर. तिथे म्हणजे यक्षपूजेतला एक भाग आहे. म्हणजे अच्छा. यक्षामध्ये कुबेराच्या खालोखाल मणिभद्र नावाचा एक यक्ष आहे. बर तर त्या मणिभद्राची पूजा माणिकबीर म्हणून केली जाते. बर तर तो मणिभद्र यक्ष आहे. हं. आपल्याकडे या लोकदेवता किंवा ग्रामदेवतांच्या रूपामध्ये अनेक ठिकाणी यक्ष राक्षसांची पूजा केली जाताना आपल्याला दिसते. अच्छा, म्हणजे पण हे सगळं कळत नकळत की तो यक्ष राक्षस हा, आहे. म्हणजे हे इतकं समीकरण असं बसून गेलंय की आपल्याला वाटतं ग्रामदेव, देव म्हटल्यावर देवच असला पाहिजे. बरोबर आहे. पण देव याचा अर्थ जो माझ्या पूजेचा विषय आहे. बरं. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही तुम्ही मगाशी म्हटलं की तामसी जे दिलं जातं की समजा बळी देणं विशेषतः हे होतं. पुन्हा मी येथे गीतेचा संदर्भ देईन. 3 प्रकारच्या श्रद्धा भगवंतांनी गीतेमध्ये 17व्या अध्यायात सांगितलं. श्रद्धात्रय विभाग योग मी जो म्हटलं, तर त्या श्रद्धात्रय विभाग योगामध्ये यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. बर. देवांची उपासना सात्विक प्रकृतीचे लोक करतात. रजोगुणी लोक हे यक्ष राक्षसांची उपासना करतात. बर. आणि तमोगुणी लोक भूत प्रेत पिशाच यांची उपासना करतात. बरोबर. तर ह्या सगळ्यांचं आपल्या आयुष्यावरती एक प्रभाव आहे. त्या शक्तींचा आपण एक योग्य वापर करू शकतो. पण जेव्हा आपण ग्रामदैवत आणि ह्याच्याबद्दल आता आपण बोलत आहोत, तर माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की कुलदैवत आणि कुलाचार ह्या पण गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत का? हो, अर्थात आपण ज्या ज्या देवतांचं देणं लागतो त्या त्या देवतेची उपासना त्या त्या शास्त्रविधीने
झालीच पाहिजे. त्याशिवाय मानवी जीवनाची जी परिपूर्णता आहे हं. ती सहजासहजी गाठता येत नाही. म्हणजे आपल्याला ज्या व्यावहारिक पातळीवर अनेक अडचणी असतात त्याच्यासाठी मानवी प्रयत्न असायलाच हवेत, पण त्या मानवी प्रयत्नाला जर दैवाची साथ हवी असेल, हं. विश्वाची किंवा ज्याला आपण युनिव्हर्स म्हणतो, मॅनिफेस्टेशन म्हणतोय, हं. युनिव्हर्सल मॅनिफेस्टेशन, त्या सगळ्याची अनुकूलता हवी असेल बरोबर. तर कुठेतरी ग्रामदेवता, स्थानदेवता, कुलदेवता या सगळ्यांची अनुकूलता लागते. अर्थात कुलदेवता, कुळाचार हां. हा स्वतंत्र चिंतनाचा नाही, विषय आहे. नक्कीच आपण त्याच्यावरती एक स्वतंत्र पॉडकास्ट नक्की करूयात. पण आज आपण हा विषय खूप छान निवडलेला आहे, कारण ग्रामदेवतेबद्दल इतकी माहिती ही कुणालाच नाही आहे. का करत नाही? कारण माहिती नाही आहे. पण त्याचं महत्त्व आज तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, की महिन्यातनं एकदा तरी त्या ग्रामदेवतेला जा. बरं, ग्रामदेवतेला म्हणजे मूळ गावी जाऊ नका. तुम्ही जिथे राहता तिथला जो क्षेत्रपाल आहे त्याचं दर्शन घ्या. त्याला एक नारळ चढवा. एवढंच तुम्हाला करायचं आहे. जर समजा नवस बोलू नका, अनलेस अँड अंटिल तुम्हाला काही तशी इमर्जन्सी असेल, पण बोलला तर तो नवस फेडा. हे जे काही तुम्ही आत्ता इतकं खूप छान सांगितलं ना, हे माझ्या सकट प्रेक्षकांना फार मोलाचं मार्गदर्शन आहे असं मी म्हणेल, की प्रणव सर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही खूप छान माहिती दिली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमो नमः. नमस्कार. प्रेक्षको, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि माझी खात्री आहे की तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असणार आहेत, काही शंका असणार आहेत, त्याही जरूर विचारा. त्याची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करूयात. भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार.